हाय गाईज अँड वेलकम बॅक टू माय सेकंड डे ऑफ द व्लॉग. मी फर्स्ट डेला स्टार्टिंगचे क्लिप्स घ्यायला विसरले होते. तो फर्स्ट डे आम्ही कवर केलं सिटी सेंटर आणि हॅम्बर्ग टाउन हॉल. आमचा आजचा प्लॅन आहे, चाललो आहे प्लांट ब्लूमेन म्हणून बॉटॅनिकल गार्डनला. तर लेट्स गो. हा हँडिकॅप लोकांसाठीचं बटन आहे, तर इथं प्रेस करायचं आणि स्पीक हिअर इथून बोलायचं काय प्रॉब्लेम येते आणि मग समोरून ते लोक रिस्पॉन्स देतात. इथल्या ट्रेन्स पण खूप युनिक होत्या. म्हणजे काही ट्रेन्स ऑन रोड होत्या, काही ब्रिजवरून जात होत्या, काही अंडरग्राउंड होत्या. काही ट्रेन्समधून तर इतका सुंदर व्ह्यू दिसत होता, बापरे बाप! खतरनाक. आम्ही प्लांटन बोमनला पोहोचलो तेव्हा त्याच्या बाहेर हे असे काही स्टॅच्यूज होते, जे लिटरसीचा मेसेज पास करत होते. आणि म्हणजे रोडच्या ह्या साईडला त्यांनी फुल त्यांचं बिल्डिंग, आर्किटेक्चर दाखवलं होतं. बस स्टेशन होतं, एक छोटा मॉल काइंड ऑफ पण होता आणि राइट साईडला हे प्लांटन वुमेन बायोडायव्हर्सिटीचं गार्डन होतं. आणि इथल्या गार्डन्सच्या बाहेर किंवा गार्डन्सच्या आतमध्ये पण खूप छान-छान कॅफेज असतात, कोझी व्ह्यूज असतात, ज्याच्यामध्ये बसून तुम्ही कॉफी पिऊ शकता किंवा इथले लोकं बिअर प्रेफर करतात. सो बेसिकली या गार्डनमध्ये त्यांनी बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व्ह केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, त्याच्यानंतर शर्ब्स, हर्ब्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲल्गी पण त्या लोकांनी प्रिझर्व्ह करून ठेवली आहे. आणि प्रत्येक झाड हे वेगळं आहे. म्हणजे बाय नेचर म्हणा, त्याचं लीव्हज वेगळे आहेत किंवा त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्याचा कलर वेगळा आहे. काही झाडांना फुलं येतायत, काही झाडांना फळं येतायत, काही झाडांना असे वेगळ्याच कलरचे थॉर्न्स होते. सो बेसिकली त्यांनी एक लिव्हिंग म्युझियम तयार केलं असं म्हणू शकतो. कलेक्टिव्हली एकाच ठिकाणी त्यांनी खूप साऱ्या प्रकारचे झाडं वगैरे लावून ठेवलेले आहेत. देन आय हॅड दिस क्यूट लिटल एक्सपिरियन्स. मी जिथे बसले होते तिथे एक क्यूट फॅमिली मला दिसली आणि त्यांचं बेबी तर लिटरली एक वीकचं वगैरे असेल, एवढं छोटं होतं आणि ते लोकं असं फॅमिली टाईम एन्जॉय करत होता. तर हे मोस्ट ऑफ युरोपियन कंट्रीजमध्ये मी बघितलंय, की चं एज नाही मॅटर करत. ते लोकं फॅमिली टाईमसाठी बाहेर पडतात. सनलाईट कमी असल्यामुळे ते नॅचरली व्हिटॅमिन डी कसं ग्रॅब करता येईल हे बघतात. मोस्ट ऑफ टाईम माझ्याकडून कॅमेरा ऑन करून शूट करायचं राहत होतं किंवा लिटरली मी विसरत होते. कारण का माझ्या आजूबाजूला एवढ्या साऱ्या गोष्टी होत्या आणि त्या माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे मी मोस्ट ऑफ टाईम प्रेझेंटमध्ये राहत होते आणि जो काही एक्सपिरियन्स आहे तो जगत होते. बट आय ट्राईड माय लेव्हल बेस्ट टू डॉक्युमेंट ईच अँड एव्हरी मोमेंट दिस ट्रिप. दीपिकाला त्याने भाऊ केलं. आफ्टर व्हिजिटिंग प्लांटन वुमेन आम्ही असं डिसाईड केलं, की आम्ही एक क्रूज टूर करणार आहोत म्हणून. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं, तर आम्ही एक ट्रॅव्हल पास घेतला होता. तर त्या ट्रॅव्हल पासमध्येच हे क्रूजवाला ऑप्शन पण आमच्यासाठी अवेलेबल होता. तर ह्या क्रूज ट्रिपवरती राईट हँड साईडला हॅम्बर्ग कंट्री साईड होती आणि लेफ्ट हँड साईडला हार्बर होतं. तर जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं जातं त्याचं जे काही कारभार होता तो सगळा लेफ्ट साईडला होता. सो इट वॉज व्हेरी नाईस. खूप थंड वारं होतं आणि ते एकदम असं फेसवरती येत होतं, त्याच्यामुळे असे छान चिल्स येत होते. आणि हे एक बिल्डिंग होती ज्याच्या टॉप फ्लोअरवरतून फुल कंट्री व्ह्यू दिसत होतं. आम्ही तिथे गेलो नाही, बट वी हॅड अ व्ह्यू फ्रॉम आउटसाइड. इथे जरी सूर्य दिसत असला तरी टेम्परेचर 9 होतं आणि जे काही थंड वारा येत होतं त्याच्यामुळे इट फेल्ट लाइक इट वॉज अराउंड 6. खूप थंडी होती, बट इट वॉज वर्थ इट. जो काही आजूबाजूला नेचर दिसत होता किंवा जे काही आम्ही एक्सपिरियन्स करत होतो ते ह्या थंडीला वर्थ इट होतं. आम्ही इथे एवढ्या मोठ्या-मोठ्या शिप्स, एवढ्या मोठ्या कार्गोज बघितल्या. म्हणजे हे मी आधी कधीच पाहिलं नव्हतं. इट वॉज व्हेरी नाईस. इट वॉज व्हेरी इन्क्रेडिबल.
आणि ह्या सगळ्यामध्ये टाईम कसा गेला ते कळलंच नाही. ऑलमोस्ट इव्हनिंग झाली होती आणि आम्हाला परत रिटर्न कोपनहेगनची ट्रेन पकडायची होती. सो आम्ही एक पटकन क्विक असं डिनर केलं. एक शॉर्ट मील पॅक करून घेतली आमच्यासोबत येण्यासाठी अँड वी बिड अ फेअरवेल टू धिस ब्युटिफुल सिटी इन जर्मनी. प्रत्येक युरोपियन कंट्रीच्या बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक फ्लॉवर शॉप हमखास असतं आणि त्या फ्लॉवर शॉपमध्ये तुम्हाला एवढ्या प्रकारचे फुलं दिसतात, एवढे कलरफुल असतात आणि तितकेच एकदम अट्रॅक्टिव्ह असतात. बट त्यांची प्राईस खतरनाक असते कारण का ते खूप महाग असतात. सो इट वॉज टाईम टू लीव्ह. मी जर्नीच्या स्टार्टिंगला ट्रेनचं एक टूर देऊ शकली नाही, बट दिस टाईम आय डू इट. सो ही आमची जातानाची आरी होती. दिस इज इकॉनॉमिक क्लास ऑर यू कॅन से इट्स नॉर्मल क्लास आणि इथे तुम्ही बघू शकता तर हे ब्लॅकआउट कर्टन्स होते. हे नॉर्मल विंडो आहे आणि हे ब्लॅकआउट कर्टन आहे. तुम्हाला जर प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही ते खाली करू शकता. हे आपल्या नॉर्मल ट्रेनसारखं नाही. तुम्हाला जर का काही कचरा हे करायचा असेल तर तुमच्यासाठी तिथे गार्बेज बॅग्स ठेवलेले असतात. हेड रेस्ट दिला आहे तो तुमच्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करू शकता आणि इथे बर्थ वगैरे नाहीये बिकॉज मोस्ट ऑफ कंट्रीज ह्या 2 ते 3 तासाच्या अंतरावरती असतात आणि लोकं शॉर्ट डिस्टन्ससाठीच आरी प्रेफर करतात. अँड दॅट वॉज ऑल अबाउट आवर ट्रिप इन हॅम्बर्ग. सो अजून पुढे खूप साऱ्या कंट्रीज मी व्हिजिट करणार आहे, त्याचेही व्लॉग करणार आहे. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.